घंटा लागेल. हॅलो हॅलो हॅलो. थोडासा वर केला तरी चालेल. बरोबर आहे, बरोबर आहे. हॅलो हॅलो हॅलो. सांभाळून घे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशन्नाशयति विघ्नानां. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. जीर्णेऽप्युत्कटकालकूटकवले प्लुष्टे हठान्मन्मथे नीते भास्करभालनेत्रतनुतां कल्पान्तदावानदे. यशक्त्या समलङ्कृतोऽपि शशिनं शैलात्मजां स्वर्धुनीं धत्ते कौतुकराजनीतिनिपुण पायात्सवः शङ्करः. कृष्णत्वं नवयौवनोऽसि चपला प्रायेण गोपाङ्गना. कंसो भूपतिरब्जनालमृदुलग्रीवावयङ्गो दुहा. तद्याचे जालिना भवन्तमधुना वृन्दावनं मन्दुना. मायासीरिति नन्दगोपवचसा नम्रो हरिः पातु वः. राधारासेश्वरी रम्या कृष्णमन्त्राभिदेवतर् सर्वाद्या सर्ववन्द्या च वृन्दावनविहारिणी. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम.
नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम शरणागत दीना शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मति मंद में काहित नेणु मति मंद में काहित नेणु सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया दिन दिन परी मनास वाटे दिन दिन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन हो जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन हो जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी इच्छा तव गुण
गाया कीर्तनी निरंजनीचा राया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु म्हणा गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमंदासुर मर्दना लागुनी विविध तापांची करावया झाडणी विविध तापांची करावया झाडणी भक्ता लागे पावसे निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन तबल्याचा आवाज थोडा वाढवा नाही वाढवा तबल्याचा आवाज थोडा वाढवा ऐसा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मिळालीन हाती बोधाचा झेंडा विजेन द्वैत सारोनी माळ मिळालीन हाती बोधाचा झेंडा विजेन भेदरहित वारीसी जाईन भेदरहित वारीसी जाईन ऐसा जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन आता साजणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग आता साजणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध रे सोडी यले मार्गन केला मोकळा मार्ग हा सुरंग ऐसा जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन
ऐसा जोगवा मागोनी फेडूला जाऊनी महाद्वारी नवसम्या फेडूला एका जनार्दनी एकपणे देखिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा म्याच दिला ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापांची करावया झाडणी त्रिविध तापांची करावया झाडणी भक्ताला देऊ पावसे निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा जोगवा मागेन मारुतिराया बल भीमा हो बल भीमा बल भीमा बल भीमा मारुतिराया बल भीमा हो बल भीमा बल भीमा बल भीमा बल भीमा हो बल भीमा बल भीमा बल भीमा राम 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 सीताराम सीताराम म्हणा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय भगवान परशुराम महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगराज श्री मामा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंबाबाई सावधो जय जय रघुवीर समर्थ नश्वरं सुखम नश्वरं सुखमनादरणीयं स्वान्तरं सुविमलं करणीयं राम नाम सततं स्मरणीयं तेन संसृतिजलन्तरणीयं जय जय रघुवीर समर्थ। आज इथे नवरात्राच्या पर्व काळामध्ये षष्ठीच्या दिवशी आई सातमाई समोर मला कीर्तन सेवा करायला मिळते हे माझं खरंच महत्भाग्य मी समजतो। त्याहून मला इथे आल्यानंतर एका गोष्टीचा आनंद जर झाला असेल तर ती गोष्ट अशी की आजच्या काळामध्ये कीर्तनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेलेला आहे। आत्ताच्या काळामध्ये हिंदी चित्रपटातल्या नायकांची हिरोंची नावं विचारली तर मुलं 100 नावं सांगितली तरी थांबणार नाहीत, पण 10 देवतांची नावं विचारली तर मात्र गांगरायला होईल। अशी परिस्थिती असताना कीर्तनासारखी भक्ती आपल्याकडे नीट जोपासली जात नाही। ह्याचं कारण कोणाला कीर्तन ऐकावंसच वाटत नाही। त्यामुळे आज जर आपण बघितलं तर कीर्तनाला फार कमी माणसं असतात, पण इथे आल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा झाला की आपण सगळे भरपूर संख्येमध्ये उपस्थित फक्त आणि फक्त इथे कीर्तनासाठी जमलाय हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं। मी सातमाई देवीच्या चरणी अशी सुरुवातीलाच प्रार्थना करेन की या ग्रामस्थ मंडळींना आणि मी तर म्हणेन की या सगळ्या भारतवासियांना, या जगात राहणाऱ्या सगळ्यांना या गावात जशी माणसांना कीर्तनाची आवड आहे तशीच कीर्तनाची आवड लागू दे। कीर्तनाने काय होतं तर कीर्तन चांग होय अंग हरिरूप असं तुकाराम महाराज म्हणतात
की माणूसच भक्तच देव होऊन जातो. आणि अशी कीर्तन भक्ती आज जागृत ठेवणं, चालू ठेवणं, जिवंत ठेवणं हे आपल्या प्रत्येक सनातनी हिंदूचं कर्तव्य आहे. असो, मी आपल्याला एक सांगू इच्छितो कीर्तनाच्या सुरुवातीलाच, मला गाण्यातलं काहीही कळत नाही, परंतु नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. ह्या तुकोबांच्या न्यायाने आज मी या गादीवरती उभा आहे आणि आपल्या समोर कीर्तन सेवा सादर करीत आहे. त्यामुळे जर बोलण्यात काही मागे पुढे झालं तर मोठ्या हृदयाने मला तुम्ही क्षमा करावी, अशीच मी आपल्याला विनंती करेन. आज कीर्तन सेवेसाठी निरूपणाला घेतलेला अभंग हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. या अभंगाचा प्रकार म्हणजे भारूड, माफ करा, या अभंगाचा प्रकार म्हणजे जोगवा. अभंगामध्ये खूप प्रकार आहेत. आपल्या संतांनी आपल्याला अभंगांचा खजिना दिलेला आहे. मग ती तुकोबारायांची गाथा असेल, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल, ज्ञानेश्वरांची अभंगांची गाथा असेल, ते अगदी प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांपर्यंतच्या सगळ्या संतांनी आपल्याला अभंग दिले. या अभंगाने काय झालं तर देश भंग पावला नाही, देशाला भंग पडू नये ह्याची ज्याच्याकडे एक आपण म्हणूया जबाबदारी दिलेली आहे, तो काव्य प्रकार म्हणजे अभंग. असा हा अभंग आपल्याला संतांनी दिला. या अभंगामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. भारूड आहे, जोगवा आहे, टिपरी आहे. अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी भारूड, जोगवे, गोंधळ अशा प्रकारचे अभंग रचले, जेणेकरून कोणालाही अध्यात्म कळत नाही असा मनुष्य उरला नाही. त्याचपैकी जोगवा नामक प्रकारामधला हा आजचा अभंग. अभंगामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापांची करावया झाडणी. काय म्हणाले एकनाथ महाराज? ध्रुवपदामध्येच एकनाथ महाराज म्हणतात, काय झालं तर अनादि निर्गुण प्रगटली भवानी. म्हणजे काय? आता आपल्याला असा प्रश्न पडतो की अनादि आणि निर्गुण, अनादि म्हणजे काय तर ज्याला आदि नाही, ज्याचा जन्म कधी झाला, ज्याची सुरुवात कधी झाली असं सांगता येत नाही, तो अनादि. म्हणजे काय? परब्रह्म, निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे काय हो तर त्याला काही आकार नाही, त्याला काही गुण नाही, परंतु तो कसा आहे? आनंद स्वरूप आहे, परमानंद स्वरूप आहे. आनंदच आनंद, आनंदाचा सागर आहे जणू काही. आणि तो कसा आहे? निर्गुण. मग तुम्ही म्हणाल, हे काय म्हणता तुम्ही बुवा? आता म्हणालात तुम्ही अनादि आणि निर्गुण, निर्गुण निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. मग ही प्रगट कशी झाली? एकीकडे आपण म्हणायचं की ते निर्गुण निराकार, आणि मग पुढच्याच म्हणजे पुढच्या कडव्यातही नाही, त्याच ओळीमध्ये उत्तरार्धात एकनाथ महाराज म्हणतात आदि अनादि निर्गुण, मग म्हणतात प्रगटली भवानी. आता ती प्रगटली कशी? जर काही आकारच नाही तर ती प्रगट कशी झाली? निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या आरतीमधले पहिलंच कडवं निर्गुण आहे, असं ते परब्रह्म आहे. ते अव्यय आहे, अविनाशी आहे, अनादि आहे. इथे महाराजांनी त्याला अनादि म्हटलं. अनादि का म्हटलं? कारण हे परब्रह्म कधी सुरू झालं दाखवा बघू असं म्हणालात तर कोणालाच दाखवता येणार नाही. अहो, वेदांना सुद्धा ज्याचा अंत आणि ज्याचा आदि माहित नाही, तिथे तुमच्या आमच्यासारखी पामर माणसं काय त्याचा अंत सांगणार?
किंवा आधी सांगणार. मग ज्याचा आदी अंत सांगता येत नाही, ज्याचा आदी सांगता येत नाही तो अनादी. आणि मग पुढे काय म्हणाले, ते निर्गुण आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या पलीकडचं आहे. आपण सगळे जे या संसार सागरात बुडालेले जीव आहोत, आपण काय आहोत, आपण ह्या सत्व, रज, तमांनी बांधलेले आहोत. जणू काही भगवंत आपल्याला कठपुतळीसारखं चालवतात. आपल्याला कोणी चांगलं म्हटलं की बरं वाटतं, आपल्याला पैसा मिळवावा असा वाटतो, किंवा कोणी काही बोललं तर त्याच्या श्रीमुखात दोन लगावून देण्याचीही आपल्याला इच्छा होते. हे काय आहे, हे सत्व, रज आणि तम ह्यांच्या गुणांमुळे होतं. ह्यात आपली काही चूक नाही. हो, म्हणून तुम्ही उद्या म्हणाल, बुवा आम्ही फार भांडलो, एकमेकाला अक्षरशः कुदवलं, पण काय करणार, आमच्याकडनं तर सगळं ते 3 गुणच करून घेतायत, ह्याच्यात आमची काही चूक नाही. असं नाहीये. कुठल्या गुणाला कधी वर येऊ द्यायचं, ह्याला आपण आपल्या शुद्ध मराठीत सांगायचं तर कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे. आपल्या नियंत्रणाखाली त्याला ठेवलं पाहिजे की कधी कोणता गुण वरती यायला हवा. असो तर असे हे 3 गुण ज्यांचा आपल्यावरती प्रभाव दिसतो, पण ते जे परब्रह्म आहे त्याच्यावरती ह्या 3ही गुणांचा प्रभाव दिसत नाही. हे त्या 3ही गुणांच्या पलीकडचं आहे. आणि मग कसं आहे, निर्गुण निराकार. पण संत काय म्हणाले बरं, ते निर्गुण निराकार आहे खरं, पण ते प्रगट पण होतं. कसं प्रगट होतं, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. मग हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघुहा स्वभावे आद्य असे. माऊली काय म्हणाले, हे धर्मजात आघवे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे वचन देत आहेत गीतेत. आपल्याला सगळ्यांना हा श्लोक माहितीये, यदा यदा हि धर्मस्य, यदा यदा हि धर्मस्य, जर येत असेल तर म्हणा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णांचं वचन काय आहे बरं, तर हा सनातन वैदिक धर्म ज्या ज्या वेळेला ग्लानीत जातो, ज्या ज्या वेळेला आता हा धर्म वाचेल की नाही असा प्रश्न उद्भवतो, त्या वेळेला मी अवतार घेतो आणि या धर्माचं रक्षण करतो. तेच त्याच्यावरतीच टीका करताना माऊली म्हणाले की हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे. आणि गमतीचा भाग असा आहे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. इथे पण ते म्हणाले की हा आद्य आहे. आता आद्य आहे म्हणजे कधीपासून आहे हे काही आपल्याला सांगता येत नाही. आपण म्हणतो पंढरीनाथ 28 युग विटेवर आहेत, आपल्याला तर 4च युग माहिती आहेत, म्हणजे ते केव्हापासून पंढरीत आहेत बघा, आहे की नाही. मग तसंच हे आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ती भवानी कशासाठी प्रगट झाली ते पुढच्या ओळीमध्ये सांगतात. मोह महिषासुर मर्दना लागुनी. काय करायला प्रगट झाली, तर महिषासुराचं मर्दन करण्यासाठी प्रगट झाली. श्रोते हो, मी मुद्दामून सांगेन, परवाच सहज मोबाईल काढला, व्हिडिओ बघत होतो युट्यूब वरती वेगवेगळे, आणि असं लक्षात आलं की आपण जिला महिषासुर मर्दिनी आई जगदंबा म्हणतो, आजच्या काळामध्ये आपल्या हिंदू धर्मावरती इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बंगाल प्रांतामधली एक महिला ह्या आपल्या सगळ्यांच्या जगताच्या आईला वेश्या म्हणून बोलते. अहो, महिषासुराचं मर्दन करण्यासाठी प्रकट झालेली आपली आई, तिची अशी निंदा व्हावी. आणि त्याहून पुढची गोष्ट अशी, दुर्दैव असं की ह्या आमच्या महिषासुर मर्दिनीला
अशी लांछनं लावणाऱ्या बाई समोर बसलेले हिंदूच होते. पण आपण काय लक्षात ठेवायला हवं, मला फार फार बरं वाटलं, आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्या हिंदूंवरती लहानपणापासून संस्कार झालेले आहेत की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हा श्लोक आपला पाठ असतोच. दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आमचा भगवंत वेळोवेळी प्रकट होतो ह्याची आपल्याला खात्री आहे, म्हणून हे आपले श्लोक पाठ आहेत. आणि अशीच खात्री बाळगून ही अनादि निर्गुण भवानी प्रकट झाली असं एकनाथ महाराज सांगतात. कशासाठी प्रकट झाली तर मोह महिषासुर मर्दना लागुनी. महिषासुर नामक एक दैत्य होता. अगदी संक्षिप्त कथा सांगतो. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव समोर प्रकट झाले, म्हणाले बाळा 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 तुला काय हवंय, तू कशासाठी एवढी तपश्चर्या करतोस. तर महिषासुर म्हणाला की मला अमरत्व हवंय, मी कधीच मरणार नाही असा मला वर द्या. तर ब्रह्मदेव म्हणाले की बाळा हे बघ, मी ही सृष्टी बनवली खरी, पण तू कधीच मरणार नाहीस असा वर मी काही तुला देऊ शकत नाही, तू दुसरं काहीतरी माग. महिषासुर हुशार होता. महिषासुर म्हणाला मला देव, दैत्य, किन्नर, यक्ष, गंधर्व, नर, सर्प अशा कोणाकडनंही मृत्यू येऊ नये. तर ब्रह्मदेव हसले, म्हणाले तथास्तु, पण तुला एक प्रश्न विचारू का. हो विचारा ना. तू सगळ्यांची नावं घेतलीस, पण तू स्त्रीचा उल्लेख का नाही केलास बरं. कुठल्याही स्त्रीकडून माझा वध होऊ नये असं तू का नाही म्हणालास बरं. तो महिषासुर इतका मदोन्मत्त झाला होता, त्याला स्वतःच्या बळाचा इतका गर्व झाला होता, तो म्हणाला यक्कश्चित स्त्रिया काय माझा वध करणार. या स्त्रियांमध्ये एवढी ताकद नाही की माझा वध करतील. ब्रह्मदेव हसले. मग ह्या महिषासुराने सगळीकडे उत्पात माजवला. स्वर्गावरती आक्रमण केलं. इंद्राला सिंहासनावर खालती ओढून फेकून दिलं आणि स्वतः इंद्राच्या सिंहासनावरती बसला. म्हटल्यानंतर सगळे देव हे त्या त्रिदेवांना शरण आले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता हे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणाले की आम्ही तर काही याचा वध करू शकत नाही, म्हणून या ब्रह्मा, विष्णू आणि महेशांनी आपापली शक्ती एकत्र केली आणि त्यापासून आपली दुर्गा देवी प्रकट झाली. अंबाबाईचा उदो उदो अशी ही दुर्गा देवी अष्टभुजा प्रकट झाली. आणि ही प्रकट झाली आणि हिने महिषासुराबरोबर 9 दिवस 9 रात्री सतत युद्ध केलं. आणि दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी तिने त्या महिषासुराचा वध केला. आणि अशी ही ती महिषासुराचं मर्दन करण्यासाठी प्रकट झाली ती महिषासुर मर्दिनी. मग आता ही जी देवी आहे, तुम्ही म्हणाल की वचन तर भगवान श्रीकृष्णाने दिलेलं की नाही मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होऊन वध करेन, मग देवी कशाला आली. याचं कारण श्रोते हो, आपल्याला वरवर दिसताना जरी भगवान श्रीकृष्ण आणि देवी असे वेगवेगळे दिसले तरी ते वेगळे नाहीत, ते एकच आहेत. मगाशी मी सांगितलं निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, ते परब्रह्म स्वरूप आहे. तेच परब्रह्म कधी कृष्ण होतं, तेच परब्रह्म कधी महिषासुर मर्दिनी होतं, तेच परब्रह्म कधी शंकर होतं. अशी त्या सगळ्या परब्रह्माचीच रूप आहेत. आणि असं हे जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, अनादि निर्गुण अशी ती भवानी आहे, ती महिषासुराचं मर्दन करण्यासाठी प्रकट झाली. हा त्याचा एक अर्थ झाला. पण आणखीन एक अर्थ असा की फक्त महिषासुर मर्दनासाठी प्रकट झाली असं म्हटलं का, तर नाही. ती कशासाठी प्रकट झाली, मोह महिषासुर मर्दना लागुनी असं एकनाथ महाराज म्हणतात. मोह म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. आपण बाजारात जातो, आपण ठरवतो मी ह्या यादीत असलेल्या फक्त 10 गोष्टी पिशवीत घातल्या की लगेच घरी येणार, मी बाकी काहीही घेणार नाही. पण बाजारात गेल्यानंतर काय होतं, आपल्याला भरपूर वस्तू दिसतात. मग ही भाजी आहे, ही फळं आहेत, हे कपडे आहेत. भाजी आणि फळ फारच सात्विक गोष्टी झाल्या, त्याच्या पुढचं मी बोलत नाही.
कपडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, खूप काही वस्तू बाजारात आपल्याला दिसतात. गरज नसलेल्या वस्तू सुद्धा आपण आणखीन 100 घेऊन येतो. म्हणजे आपण गेलेलो असतो 10 वस्तू आणायला, पण घेऊन येतो 100 वस्तू. याला म्हणतात मोह. की एखादी गोष्ट बघितल्यानंतर ही आपल्याकडे असलीच पाहिजे अशी इच्छा आपल्या मनामध्ये प्रकट होते. मग ही जी अनादि निर्गुण भवानी आहे ती आपल्या चित्तामध्ये, आपल्या अंतरामध्ये, आपल्या मनामध्ये ज्ञान रूपाने प्रगट होते, ज्ञान रूपाने प्रगट होते. मग ते ज्ञान झाल्यानंतर काय होतं, तर तो देव आणि मी वेगळे नाहीत ह्याचा अनुभव होतो. आपल्या सगळ्यांना माहितीये की तो देव आहे आणि मी, देव आणि भक्त काही वेगळे नव्हेत, एकच तत्व आहे. ते परब्रह्म तत्व जे सांगितलं ते सगळं काही एकच तत्व आहे. कारण स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी ना, म्हणजे आपल्यातही तेच तत्व आहे. पण आपल्याला ह्याचा अनुभव कुठे होतोय? मग ह्याचा अनुभव कधीपर्यंत होणार नाही? त्याची पहिली पायरी मोह जोपर्यंत आपला सुटणार नाही तोपर्यंत. आणि मग अशी ही महिषासुर मर्दिनी, अशी ही भवानी आपल्या चित्तामध्ये ज्ञान रूपाने प्रकट होते. आणि ती ज्ञान रूपाने प्रकट झाल्या झाल्या काय करते पहिल्यांदा, तर आपल्या मनामध्ये जो मोह आलेला आहे, आपल्या मनामध्ये जो मोह आहे त्याचा नाश करते. बरं, आता मला तुम्ही सांगा, एकनाथ महाराज, इथे बाकी पण काही दैत्य आहेत ज्यांना देवीने वधलंय. मग तो अरुणासुर असेल, चंड मुंड ते असतील, शुंभ निशुंभ असतील, मधुकैटभ असतील, ह्या सगळ्यांचाही वध देवीनेच केलाय. मग ते महिषासुर असंच का म्हणाले? ते असं म्हणू शकले असते, मोह अरुणासुर मर्दना लागूने. ते महिषासुराचंच का त्यांनी नाव घेतलं? तर ह्याचं कारण असं आहे, महिषासुराची खासियत काय होती, महिषासुराचं वैशिष्ट्य काय होतं, देवी भागवतामध्ये वर्णन येतं. काय येतं वर्णन? तर देवी आणि महिषासुर असे समोर युद्धासाठी उभा आहेत. हा महिषासुर काय करायचा, वेगवेगळ्या प्राण्यांची रूप धारण करायचा. कधी गाढव झाला, कधी घोडा झाला, कधी सिंह झाला, कधी वाघ झाला, एवढं नाही, कधी माणूस, कधी पिशाच्च, अशी वेगवेगळी विचित्र रूप घेऊन तो देवी समोर प्रगट होत होता. पण देवीने काय केलं, देवीने महिषासुराचा वधच केला. मग आता हे महिषासुर का बरं म्हटलं? कारण मोह हा आपल्याकडेही अशाच वेगवेगळी रूप धारण करून येत असतो. कधी तो कपडे बनून येईल, कधी तो पैसे बनून येईल, कधी तो आणखी काही बनून येईल, कधी तो एखादा माणूस म्हणून येईल. पण तो मोह आहे हे ओळखण्यासाठी मदत कोण करते आपल्याला मनात, किंवा तो मोह आहे त्याला लांब करण्यासाठी आपल्याला मदत कोण करते? तर ही महिषासुर मर्दिनी भवानी आई. आणि म्हणून ते म्हणतात की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. पुढे आणखीन काय करते देवी? त्रिविध तापांची करावया झाडणी. त्रिविध ताप म्हणजे काय? तर 3 ताप, 3 प्रकारचे ताप, म्हणजे डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड नव्हे. 3 प्रकारचे ताप म्हणजे 3 प्रकारची दुःख आपण म्हणूया. आपल्याला आपल्या शास्त्रांनी सांगितली. काय? तर आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशी 3 प्रकारची दुःख माणसाला आहेत. जो इथे जन्माला आला त्याला आहेत. आधी दैविक म्हणजे नशिबाने आपल्याला जे दुःख होतं ते. आधी भौतिक म्हणजे आपण वादळ बघतो, अतिवृष्टी बघतो, ही जी प्रकृती आहे तिच्यात काहीतरी बिघाड झाल्यामुळे जे काही आपल्याला दुःख होतं ते आधी भौतिक. आणि आध्यात्मिक म्हणजे आपण आणि तो देव एक आहोत हे जाणण्याच्या प्रवासामध्ये आपल्या साधनेमध्ये जी काही संकट येतात त्यांना म्हटलं आध्यात्मिक. आणि अशी ही जी जेव्हा भवानी ज्ञान रूपाने आपल्या चित्तामध्ये प्रकट होते त्यावेळेला ती सगळ्यात पहिल्यांदा आधी मोहाचं शमन करते, मोहाला नाहीसं करून टाकते. आणि नंतर काय करते ते या 3 प्रकारच्या तापांची झाडणी करते, आपल्या चित्तामधून त्यांना झाडून बाहेर काढून टाकते. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आणि जो साधक आहे, जो स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, अशा साधकाला, अशा भक्ताला ती धावून येते वेळोवेळी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनानी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात आळशी आणि मंदमती म्हणजे आपल्यासारखे नामस्मरण करायला घेतलं
आज जरा कंटाळा आलाय नामस्मरणाचा, उद्यापासून नक्की, म्हणून आपण उद्या नामस्मरणाला बसतो. हातात जपाची माळ घेतली आणि समोर टीव्ही सुरू झाला. हिंदी चित्रपट असेल, मालिका असतील, राम 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 राम, एका रामला 4 मणी खेचून आपण माळ पुढे नेतो. ह्याला म्हणतात आळशी आणि मंदमती, जे आपण आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत सज्जनाने घेतली प्रचिती. संत आणि सज्जन जे आहेत त्यांनी ह्याचा अनुभव केलाय, पण तुमच्या आमच्यासारखे आळशी आणि मंदमती ह्याचा काही अनुभव घेऊ शकत नाहीत. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपला आळस टाकला पाहिजे, आपण नीट साधन केलं पाहिजे. त्याने काय होईल, तर अनादी निर्गुण ती जी भवानी आहे ती आपल्याही चित्तात प्रकट होईल. आणि मग आपल्यातही जे मोह आहे, आपल्यातही जो मोह आहे, जे अज्ञान आहे, आपणही जे त्रिविध तापांमुळे दुःखी झालेले आहोत, ह्या सगळ्याचा नाश होईल. आता ते पुढे म्हणतात ऐसा जोगवा मागे न. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोगवा नामक एक अभंगातला प्रकार आहे आणि तो हा प्रकार आहे जोगवा. जोगवा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती असेल देवीच्या नावाने जी भिक्षा मागितली जाते त्याला जोगवा म्हणतात थोडक्यात. मग एकनाथ महाराजांनी हा जोगवा कोणाकडे मागितला, तर हा जोगवा आदिशक्ती भवानीकडेच मागितला. ते भवानी मातेला काय म्हणतात की तू मला काय दे, तर तू माझ्या चित्तात प्रगट हो, माझ्या मोहाचा नाश कर आणि या त्रिविध तापांची झाडणी कर. ऐसा जोगवा जोगवा मागेन, असं एकनाथ महाराज म्हणतात की मी आईकडे काय मागेन, तर मी आईकडे हे मागेन. आता काय मागावं हे कळतं फक्त आणि फक्त संतांना. मग नामदेव रायांनी काय मागितलं पसायदानात, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. काय व्हावं, तर आकल्प भरपूर आयुष्य लाभू दे. कोणाला, तुम्हा आम्हाला नव्हे, हरीच्या दासा, जे हरीची भक्ती करणारे आहेत त्यांना आयुष्य लाभवे. का बरं, कारण त्यांना आयुष्य मिळालं की त्यांच्या योगे बाकीचेही भगवत भक्ती करतील, म्हणून असं सांगितलं. अशी आपल्या सगळ्यांना मागणी माहिती आहे. आपण काय मागतो हे पण एकनाथ महाराज सांगून ठेवतात. आपण काय मागतो, आपण देवीकडे मागतो सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला, तिकडच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, जाच करीते, जाच करीते, सासू माझी जाच करीते. लवकर नेग बाई तिला, लवकर नेग बाई तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंदेच कार्ट किरकिर करत, नंदेच कार्ट किरकिर करत, खरूज येऊ दे त्याला, खरूज येऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फाडफाड बोलते, जाऊ माझी फाडफाड बोलते, फाडफाड बोलते, फाडफाड बोलते, जाऊ माझी फाडफाड बोलते. बोडकी कर ग तिला,
बोडकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला दादला मारून आहुती देईन दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला आपण मागतो म्हणजे हे देवी हे भवानी आई मी तुला रोडगा वाहीन रोडगा म्हणजे जाड भाकरी पण काय कर सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला सासू माझी जाच करीते लवकर ने ग बाई तिला नंदेचं कार्ट किरकिर करत खरूच येऊ दे त्याला आणि जाऊ माझी फाडफाड बोलते बोडकी कर ग तिला आणि सगळे गेल्यानंतर उरला कोण नवरा दादला दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला आणि शेवटी म्हणतात एका जनार्दनी सगळेच जाऊ दे जे काही नातेवाईक उरले सुरले असतील मी चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल ते पण जाऊ दे एकटीच राहू दे मला मला एकटीला कसं शांत सुखाने राहू दे आपण हे मागतो एकनाथ महाराजांच्या चरित्रातली किती सुंदर गोष्ट आहे एकनाथ महाराज गुरु शोधार्थ गेले आणि देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी महाराज होते म्हणजे किल्लेदार असून सुद्धा त्यांचा आध्यात्मिक अधिकार एवढा होता की एकनाथ महाराजांचे ते गुरु होते तर एकनाथ महाराज लहानगे एकनाथ महाराज गुरु शोधार्थ गेले आणि गुरुवारी या जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी रांग लागली त्याच्यात एकनाथ महाराज शिरले रांगेत गेले गेले म्हणाले की हा अध्यात्माच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला माणूस आहे जनार्दन स्वामी महाराज त्यांच्याकडे लोक काय काय मागत असतील काय काय मागत होते माहितीये एका माणसाने मागितलं महाराज माझ्या गांजातला थोडा तंबाखू संपलाय त्याची व्यवस्था करता का ही अशी मागणी आपण देवाजवळ मागतो म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांकडे एकाने जर मोक्ष मागितला असता मुक्ती मागितली असती की मला परत जन्म मरण नको तरी सुद्धा ते देऊ शकले असते एवढा त्यांचा आध्यात्मिक अधिकार आणि आपण काय मागत होतो लोक काय मागत होती तंबाखू मागत होती आपण देवाकडे हे मागतो म्हणून आपण न मागितलेलंच बरं हे जे मागण्या बिगण्याचं आहे की नाही हे सगळं संतांवर सोडून दिलं पाहिजे मग एकनाथ महाराजांनी काय मागितलं तर हे सगळं देवीकडे मागितलं पुढचं चरण बघूया आणि आपला पूर्वरंग आटपता घेऊया पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात ऐसा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीसी जाईन ऐसा जोगवा मागेन द्वैत म्हणजे देव आणि आपण वेगळे आहोत म्हणजे द्वैत ते मी सारून म्हणजे काय तर तू आणि मी एकच आहोत असं मानेन आणि ते काय करेन असं मानून मी माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालेन मिरवेन श्रोते हो तुळशीची माळ ही आपल्या हिंदू धर्मियांसाठी खास करून वैष्णव पंथांसाठी जणू काही आभूषणच आहे ज्या वेळेला शिवराय तुकाराम महाराजांना शरण आले आणि म्हणाले आता मला काहीही करायचं नाही आता मला राज्य करायची इच्छा माझ्या मनामध्ये उरलेली नाही त्यावेळेला तुकाराम महाराज काय म्हणाले कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी शिवाजी महाराजांना त्यांनी बोध केला शिवाजी महाराजांनी नजराणे पाठवले ते सगळे नजराणे बघा तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये ते सोनं नाणं सोन्याचे ढीग नजराणे मोहाच्या रूपात त्यांच्या जवळ आले
पण महाराजांनी काय केलं? त्यांना दूर लोटलं. आवळाबाईंनी आपल्या लहान मुलांनी घातलेले दागिने त्यांच्याकडनं काढून फेकून दिले आणि म्हणाले, आम्हाला हे मातीसारखे आहेत. का झालं? कारण त्यांच्या मनामध्ये ही भगवती शक्ती प्रकट झाली होती, भवानी प्रकट झाली होती ज्ञान स्वरूपाने. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या मोहाचा तिने नाश केला. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की शिवबा, जर तुला मला काही द्यायचंच असेल तर कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल आणि एकादशीचं व्रत कर. सांगण्याचं तात्पर्य हेच की गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं हे आपल्या वारकरी संप्रदायासाठी, वैष्णव संप्रदायांसाठी अलंकार घालण्यासारखं आहे, गळ्यामध्ये दागिने घालण्यासारखं आहे. आणि मग असं द्वैत मी सारेन, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालेन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. आता इकडे खूप जण आपण वारीला जात असाल. वारीमध्ये आपल्याला माहिती असेल की प्रत्येक दिंडीच्या पुढे एक झेंडा असतो. एकनाथ महाराज काय म्हणाले, मी झेंडा कसला घेईन तर बोधाचा झेंडा घेईन. बोधाचा म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर सत्सत विवेक बुद्धी म्हणजे काय? तर काय चांगलं आणि काय वाईट ह्याची जाण. आजच्या काळामध्ये हेच झालंय की आमच्या पिढीला, नवतरुणांना, जे भारताचं भविष्य आहेत, आपल्या देशाचं, आपल्या धर्माचं भविष्य आहेत, त्यांनाच चांगल्या वाईटाची जाण नाही. आणि त्यामुळे आपला धर्म, आपला देश हा दिवसेंदिवस खालावत चाललाय. एकनाथ महाराज काय मागणं मागतात की हाती बोधाचा झेंडा मी घेईन. मी हातामध्ये तो बोधाचा झेंडा मिरवेन, म्हणजे चांगल्या वाईटाची जाण मी माझ्याकडे बाळगेन. भेदरहित वारीसी जाईन. हे सगळ्यात महत्वाचं कडवं आहे असं मला वाटतं. भेदरहित, भेद विसरून वारीला जाईन. श्रोते हो, आपल्या धर्माने, सनातन वैदिक धर्माने कधीच जातीवाद सांगितला नाही, कधीच जातीवाद सांगितला नाही, वर्ण व्यवस्था सांगितली. पण मधल्या काळामध्ये काही गैरसमजांमुळे किंवा स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी या जातीवादाचा जन्म झाला. पण कुठल्याही संताला हा जातीवाद मान्य नाही. इथेही एकनाथ महाराज तेच म्हणतात की भेदरहित वारीसी जाईन. तू कोण, मी कोण हे सगळं मी विसरेन. कारण आपण मगाशीच पाहिलं काय, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी. म्हणजे तुमच्यात जे तत्व आहे तेच माझ्यातही तत्व आहे. म्हणजे तुम्ही आणि मी सारखेच नाही का? मग भेद कसला? तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? विष्णू माया जग विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. वर्ण विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्राम अमंगळ. भेदा भेद भ्राम अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी तुम्ही भक्त भागवत. कराल तेही सत्य करा. कराल तेही सत्य करा. कोणाही जीवाचा न धरो मत. कोणाही जीवाचा न धरो मत. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे देहाचे अवधव. तुका म्हणे देहाचे अवधव.
सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे भोग पावे आयुकाजी तुम्ही भक्त भागवत आयुकाजी तुम्ही भक्त भागवत भक्त भागवत भक्त भागवत कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोण तू कोण मी हा सगळा भेदाभेद अमंगळ आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देवाच्या पूजनाचं वर्म मर्म काय असेल तर कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये कोणत्याही जीवाबद्दल राग मनामध्ये ठेवू नये. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही सगळे त्या एका परमात्म्याच्या देहाचे वेगवेगळे अवयव आहोत. त्यामुळे आपल्याला ज्याप्रमाणे सुख आणि दुःख मिळाले ते आपल्या भोगानुसार आहे. त्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही दोष नाही. तेच इथे महाराज सांगतात. पण महाराज एकनाथ महाराज हे भेदरहित वारीसी जाईन म्हणजे फक्त आपलं घर ते पंढरपूर असलेल्या वारीबद्दलच बोलतायत का हो? नाही. गंमत अशी आहे की ज्याप्रमाणे परमात्मा अनादी आहे त्याप्रमाणे आपणही अनादी आहोत. आपण मागे किती वेळा जन्माला आलो असू आपल्याला काय माहितीये. त्यामुळे काय करा तर भेदरहित आणि मग ती जी आपली वारी चालू आहे अनेक जन्मांपासून ते आपल्याला अजून ज्ञान झालेलं नाही म्हणजे ते ज्ञान होईपर्यंत ही जी काही सगळी जीवाची वारी आहे त्या वारीमध्ये मी भेदरहित राहीन म्हणजे आपलं अखंड आयुष्य हे आपण भेदरहितच केलं पाहिजे. आपण आपलं अखंड आयुष्य हे भेदरहित जगलं पाहिजे. त्यामुळे काय होईल अनादी निर्गुण भवानी प्रकट होईल. आता ही अशी ज्ञान रूपाने आपल्या चित्तामध्ये कशी प्रकट होईल ते मी तुम्हाला सांगितलं. पण आपण आख्यानामध्ये उत्तर रंगामध्ये बघणार आहोत की आपल्या चित्तात तर ती प्रकट होतेच पण मगाशी सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे तिचं जे वचन आहे ते सत्य करण्यासाठी ती कशा प्रकारे प्रकट होते ते आपण उत्तर रंगामध्ये बघूया. मूळ पद्यामध्ये आपल्याला बोध करताना एकनाथ महाराज सांगतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापांची करावया झाडणी त्रिविध तापांची करावया झाडणी भक्ताला दे तू पावसे निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन. द्वैत सारोनी माळ निघालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन भेदरहित वारीसी जाईन ऐसा जोगवा मागेन ऐसा जोगवा.
ऐसा जोगवा मागोनी फेरीला जाऊनी महाद्वारी नवसम्या फेरीला एका जनार्दनी एकपणे देखिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा म्याच कविला ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रगट भवानी मोह महिषासुर मर्दनालादिनी विविध तापांची करावया झाडणी विविध तापांची करावया झाडणी भक्ताला भेटू पावते निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा जोगवा मागेन. कोणी गायन सेवा करणार आहे? माईकच्या बाजूला. माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग निसर्गी शालुका चोरी निसर्गी शालुका चोरी कर्णफुले पायीना सोरी कर्णफुले पायीना सोरी लालशेनाचा लालशेनाचा हो लालशेनाचा भडकत रंग लालशेनाचा भडकत त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग लगदागीने आईला घालू लगदागीने आईला घालू आईला पाहून आनंद डोलू आईला पाहून आनंद डोलू आईच्या भजनात हो आईच्या भजनात हो आम्ही दंग भजनात हो आम्ही दंग भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हरी म्हणे गाव गोडगाणी हरी म्हणे गाव गोडगाणी माझ्या माहुराची हो राणी माझ्या माहुराची हो राणी आईला बसायला हो आईला बसायला झोपाळा पलंग आईला बसायला झोपाळा पलंग त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग हो त्याने भरायचा भाग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग
कीर्तन प्रथेप्रमाणे थोडा वेळ नामाचा गजर करूया. आदिशक्ती जगदंबा माता पार्वती, तिचेच पती म्हणजे भगवान भोलेनाथ शंकर, हे ज्यांच्या नामाचा जप करतात अशा प्रभू श्रीरामचंद्रांचा आपण जप करूया. माझ्या मागून म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. कुंडलीक वरदा हरिद्वार श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अंबाबाईचा उदो. जय जय रघुवीर समर्थ. तर आपल्या उत्तर रंगाची कथा आख्यान असं सुरू होतं. का बरं? करवीर ग्रामी राज्य करेती. करवीर ग्रामी राज्य करेती स्वतः जगाची जननी. करवीर ग्रामी राज्य करेती स्वतः जगाची जननी. ऐका कोल्हा सुरास कैसे. ऐका कोल्हा सुरास कैसे. ऐका कोल्हा सुरास कैसे. वधिले तेथतियेनी. वधिले तेथतियेनी. करवीर ग्रामी राज्य करेती स्वतः जगाची जननी. ऐका कोल्हासुरास कैसे वधिले तेथतियेनी. कोल्हासुर वधाची कथा आपण आज पाहणार आहोत. करवीर नामक एक गाव होतं. त्या गावाला करवीर असं नाव कसं पडलं बरं? तर पूर्वीच्या काळात करवीर नामक एक दैत्य होता. आणि एकदा काय झालं, भृगु ऋषींनी 3 देवांची परीक्षा घेण्यासाठी वैकुंठात आगमन केलं. आणि विष्णू शेषशय्येवरती झोपलेले होते आणि चरणांशी माता महालक्ष्मी बसलेली होती. भृगु ऋषींनी पाहिलं की मी एवढा तपश्चर्या केलेला ऋषीमुनी, मी ह्याच्या घरी आलो आणि हा झोपा काढतो.
त्यांचा राग अनावर झाला, गेले आणि सरळ भगवान विष्णूंच्या छातीवरती लाथ मारली. छातीत हृदय असतं आणि भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे. आणि आज सुद्धा आपण बघतो हिंदी सिनेमांच्या गाण्यामध्ये मेरे दिल में तू तू मेरे दिल में असं काहीतरी असतं. ते हृदय जे आहे त्या हृदयामध्ये म्हणजे ते हृदय हे माता लक्ष्मीचं स्थान आहे. कारण माता लक्ष्मी अर्थातच भगवान विष्णूंची पत्नी आहे. तर अशी ही भृगु ऋषींनी विष्णूच्या छातीवरती लाथ मारली. भगवान विष्णू चिडले नाहीत. भगवान विष्णू जागे झाले. त्या भृगु ऋषींचे पाय आपल्या मांडीत घेतले, त्यांना वरती आसनावर बसवलं, स्वतः खालती बसले, त्या भृगु ऋषींचे पाय घेतले. ते चेपताना भगवान विष्णू म्हणतायत की ऋषीवर मला क्षमा करा, माझ्या या अतिशय कठोर छातीवरती तुमच्या ह्या कोमल पायांनी तुम्ही लाथ मारलीत, तुम्हाला दुःख झालं असेल. इतकी पराकोटीची शांतता. भृगु ऋषी शरण आले भगवान विष्णूंना की मला क्षमा करा. पण झालं असं, माता लक्ष्मी चिडली, म्हणाली माझं स्थान असणाऱ्या तुमच्या हृदयावरती छातीवरती त्या भृगु ऋषींनी लाथ मारली आणि त्यांना बोलण्याऐवजी त्यांना शाप देऊन भस्मसात करण्याऐवजी तुम्ही काय केलेत? त्यांचे पाय चेपलेत. मला आता वैकुंठात राहायचं नाही म्हणून माता लक्ष्मी निघाली. ती पृथ्वी लोकावर आली. तर त्या पृथ्वी लोकावरती करवीर नामक, आधी त्या गावाचं नाव करवीर नव्हतं, दुसरं काहीतरी होतं. काय होतं ते बुवांना सुद्धा माहिती नाही. अरे त्या गावामध्ये ती आली तर तिथे करवीर नामक दैत्याचं राज्य होतं. तो दैत्य देवीच्या रूपाला भाळला, म्हणाला तू विष्णूची लक्ष्मी दिसतेस. अगं तो विष्णू तसाच आहे, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला पट्टराणी बनवेन, तुला सुखात ठेवेन. अगं इंद्र सुद्धा घाबरतो मला, इंद्र सुद्धा माझे पाय चेपतो. माता लक्ष्मी चिडली. माता लक्ष्मी म्हणाली वेळीच तुझ्या जिभेला आवर घाल, नाहीतर तू माझ्या पायांखाली मरशील. तो करवीर काही हटायला तयार नाही. म्हटल्यानंतर या दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये माता महालक्ष्मीने त्या ठिकाणी करवीर नामक त्या दैत्याचा वध केला. आता मरता मरता ह्या करवीराच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि तो करवीर त्या देवीला म्हणाला की माते, मी तुझ्या रूपाला मोहून गेलो, त्यामुळे मी असं बोललो, मला क्षमा कर, मी तुला ओळखू शकलो नाही. माते माझ्यावर एक कृपा कर, मला एक वर दे. काय दे? तर तू जिथे माझा हा वध केला आहेस त्या नगरीला करवीर माझ्याच नाव मिळू दे, माझ्याच नावाने ही नगरी ओळखली जाऊ दे आणि तू स्वतः इथे राज्य कर. असं म्हटल्यापासनं ही जगदंबा माय माऊली महालक्ष्मी त्या करवीर राज्यामध्ये आपलं राज्य करू लागली. आणि ह्याच करवीर दैत्याचा जो नातू होता त्याचं नाव होतं कोल्हासूर. आणि हा जो कोल्हासूर होता हा पहिल्यापासून दुष्ट नव्हता बरं. हा जगदंबेचा भक्त होता, रोज अंबाबाईची पूजा करायचा. आणि पूजा म्हणजे सागर संगीत पूजा करायचा. आजच्या काळामध्ये पूजा म्हटलं की फक्त वर्गातली मुलगी आठवते, पंढरीनाथ महाराज की जय. पूजा करायचा, सागर संगीत पूजा करायचा, देवीची अनन्य भक्ती करायचा. देवीला स्नान घालावं, सुंदर पैठणी नेसवावी, अंगाला चंदनाचा लेप लावावा, कपाळावर मळवट लावावा, मळवट भरावा देवीचा, तिला वेगवेगळ्या सोन्याच्या अलंकारांनी नखशिखांत सजवावं आणि मग देवी समोर भजन करत बसावं. काय गायचा? आदिशक्ती तू ब्रह्मा विष्णू शंकर तुझ वंदिती. आदिशक्ती तू ब्रह्मा विष्णू शंकर तुझ वंदिती. पराशक्ती तुझ जाणून माते तव पायी लोळती. गुणस्तवन तव लिहिता माते पुरेल न च धरती.
कृष्णदास तुझ भीक मागतो द्यावी तव भक्ती. हे जगज्जननी अंबाबाई, तू आदिशक्ती आहेस. ब्रह्मा विष्णू शंकर सगळे तुझं नमन करतात. जर उद्या मी तुझे गुणगान लिहिण्यासाठी बसलो, या भूमीचा कागद केला आणि लिहिलं तरी सुद्धा ही धरती पुरणार नाही, एवढी तुझी महती आहे. आणि असं एकदा गुणगान करता करता ह्याच्या बाकी दैत्य बांधवांनी ऐकलं. म्हणाला, काय तू अरे लाज वाटली पाहिजे तुला त्या अंबाबाईची पूजा करताना. तुझ्या आज्याला जिने मारलं तिची तू पूजा करतोस. छे 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 छे, काय हे. कोल्हासुराने सांगावं की असं नाहीये, तुम्ही चुकीचं समजताय. तिने वध केला खरा, पण तिने या नगरीला आजोबांचं नाव दिलं. अरे नाव काय कोणी द्यायला म्हणतात. आमच्या कोकणामध्ये नाही, महादेव महाद्या. माफ करा जर कोणाचं इथे नाव असेल तर खरंच क्षमा करा, मी आपलं एक उदाहरण दिलं. त्यामुळे नाव काय म्हणाले कोणी पण देऊ शकतं. नाव देण्यासाठी काही फार श्रम लागत नाहीत. नाव कोणी पण देईल. तिने तुझ्या आज्याला मारलं ते बघ. आता खरं सांगायचं झालं तर आपल्याला चांगली सवय लागण्यासाठी, चांगला विचार मनात येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, पण वाईट विचार मात्र मनात लगेच येतो. त्याप्रमाणे या कोल्हासुराने एकदा ऐकलं दैत्य बांधवांचं की हिने तुझ्या आज्याला मारलं. आता ह्याच्यामध्ये मनामध्ये मात्र विचार सुरू झाला की हे बोलतात त्याच्यात अगदीच काही ते निरर्थक नाही. हिने खरोखरच माझ्या आजोबांचा वध तर केलेला आहे, पण आता काय करावं. आता हळूहळू हळूहळू त्याने पूजा सोडून दिली, देवीची भक्ती सोडून दिली. पण म्हणाला, जर देवीला या राज्यातून हाकलून लावायचं असेल आणि आपलं राज्य प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला हिची आधी तपश्चर्या करावी लागेल. मग या कोल्हासुराने कैक वर्ष देवीची तपश्चर्या केली. आणि अशी देवीची तपश्चर्या केल्यानंतर बिचारी सदाशिव भोले बाबांची बायको, म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला, म्हणजे महालक्ष्मी म्हटलं मग ती खरी विष्णूची बायको. पण श्रोते हो, इथे मेख अशी आहे की जे आपण अंबाबाई बघतो कोल्हापूरची, असं म्हटलं जातं की महासरस्वती, महालक्ष्मी आणि महागौरी म्हणजे पार्वती, या सगळ्यांचं एकत्रित स्वरूप ती देवी आहे. त्यामुळे तिच्या पार्वती मातेचा भोळेपणा पण आला, लक्ष्मीचं ऐश्वर्य पण आलं आणि महासरस्वतीचं ज्ञानही आलं. अशी ही जी भगवती शक्ती त्या राज्यामध्ये राज्य करत होती, तिची या कोल्हासुराने तपश्चर्या केली. आणि काय झालं मग, करुणी तपस्या म्हणे तियेसी प्रसन्न जरी तू मला. करुणी तपस्या म्हणे तियेसी प्रसन्न जरी तू मला. प्रसन्न जरी तू मला जाई सोडून करवीर स्थला. प्रसन्न जरी तू मला जाई सोडून करवीर स्थला. शतवर्षांनी यावे फिरुनी तोवर जाई कुठे. तोवर जाई कुठे पाहू नकोस राजाकडे. हा ऐसावर तो कोल्हासुर माऊलिया मातला. हा ऐसावर तो कोल्हासुर माऊलिया मातला. मागुनिया मातला मनी तो आनंदी राहला. मागुनिया मातला मनी तो आनंदी राहला. या कोल्हासुराने
माता जगदंबेची तपश्चर्या केली आणि माता भवानी ती जगदंबा त्याच्या समोर प्रकट झाली. म्हणाली, बाळा, मी बघतेय तू खूप वर्षांपासून माझी भक्ती करतोयस. आज मी तुझ्यावर प्रसन्न झाले. माग माग, तुला काय हवंय ते माग. म्हटल्यानंतर मी मगाशीच सांगितलं तसं काय मागावं हे कळलं पाहिजे, जे आपल्याला कळत नाही. आपण तर माणूस होत, तो त्यातनंही दैत्य, म्हणजे त्याच्याकडनं कायच अपेक्षा करावी. त्याने काय मागितलं? शतवर्षांनी यावे फिरुनी तोवर जाई, कुठे पाहुनी नकोस राज्याकडे. 100 वर्षांसाठी तू हे राज्य सोडून जा आणि या राज्याकडे बघूही नकोस. हे करवीर नगर तू सोडून निघून जा, कुठेही जा, पण या राज्याकडे बघायचं नाही. अजिबात या राज्यात यायचं नाही परत. आता ती माता जगदंबा भक्तांसाठी भोळी आहे. आपण मगाशीच बघितलं, भक्ता लागे तू धावसी निर्वाणी. भक्ताने जरी काही नाही दिलं तरी भक्तासाठी ती प्रगट होते. अशी ही जगदंबा, तिच्याकडे हा काय मागतो? तर तू 100 वर्षांसाठी हे नगर सोडून जा. 100 वर्षांसाठी का? तर त्याला असं वाटलं 100 वर्ष झाल्यानंतर देवी कुठे येणार आहे परत, जाऊ दे असं म्हणून त्याने सांगितलं की 100 वर्षांसाठी तू हे राज्य सोडून जा, मी हे राज्य करेन. या करवीर नगराला मी सांभाळेन, मी इथला राजा असेन. देवी म्हणाली ठीक आहे. म्हणून देवीने करवीर नगरातनं जायला सुरुवात केली. सगळे तिकडचे संत, तिकडचे प्रजाजन रडतायत की आई तू जाऊ नकोस, तू गेलीस तर आमचं कसं होणार. देवी त्यांना आश्वासन देते की बाळानो, हा कोल्हासूर माझाच भक्त आहे, तो नक्कीच अधर्म करणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, 100 वर्षांनी मी नक्की परत येईन. माझी भक्ती करा, माझी भक्ती करत राहा, नामस्मरण करत राहा, ते मात्र सोडू नका, मी नक्की येईन असं देवीने सांगितलं. आणि सगळ्या प्रजाजनांना निरोप देऊन देवी निघून गेली. देवी करवीर नगरातून निघून गेली. कुठे गेली? तर श्रोते हो, भारतामध्ये वैष्णव देवी म्हणून जे स्थान उत्तर भारतात येतं, त्या वैष्णव देवीच्या इथे देवी निघून गेली अशी मान्यता आहे. त्या वैष्णव देवीच्या ठिकाणी ही आदिशक्ती जगदंबा निघून गेली. आता कोल्हासुराने जो काही अधर्म तिथे माजवला, ह्या कोल्हासुराचे सगळे दैत्य बांधव आणि हा कोल्हासूर अगदी जिणं नको करून टाकलं त्या प्रजेतल्या माणसांना. देवीची सगळी मंदिरं नाहीशी करून टाकली. करवीर नगरामध्ये देव फक्त एक, कोल्हासूर. देवाचा जय जयकारही करायचा नाही, कोल्हासूर महाराज की जय म्हणायचं. आणि जर कोणी पूजा वगैरे करताना दिसला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. आणि तो दैत्यच मृत्यूदंड दिलेल्या माणसांचं नरमांस तो भक्षण करत असे. सगळी थोडक्यात सांगायचं तर पार्टी करत असे आपल्या दैत्य मित्रांसोबत, मेजवानी घालत असे दैत्य मित्रांना या संतांच्या नरमांसाची. बिचारे सगळे वैष्णव लपून छपून आपली आराधना करत होते. तिथे जिथे जाऊ तिथे अधर्म होता, पावित्र्य म्हणून काहीही उरलेलं नव्हतं. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये त्या संतांनी काय केलं? आर्या मांस मद्य मदिराक्षी, मांस मद्य मदिराक्षी, यातच दंगुन दुष्ट असुर गेले. तव ते वैष्णव तिथले, तव ते वैष्णव तिथले, शोधण्यास भगवती निघून गेले. राम राम हरे हरे राम 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 रघुतमा राम 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 सीतापते राम राम. मांस, मद्य आणि वेश्या ह्या सगळ्यांमध्ये
हे दैत्य लोलुप झाले आणि सगळीकडे अधर्म माजवला, सगळे त्राही त्राही म्हणू लागले. आणि अशा वेळेला जे सज्जन होते, जे वैष्णव होते, ते सगळे वैष्णव आता देवीने परत आल्याशिवाय आपल्याला काहीही गत्यंतर नाही हे जाणून देवीला शोधण्यासाठी करवीर नगराबाहेर गमन केलं. हे सगळे करवीर नगराच्या बाहेर पडले. पण देवी नक्की गेले कुठे हे सांगणार कोण? शोधत 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 प्रत्येक प्रांतामध्ये देवीला फार करुण स्वरामध्ये हाक मारतायत की आई जगदंबे, तू कुठं आहेस? तुझ्याशिवाय आम्ही अनाथ झालोय, देवी दर्शन दे. शोधत 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 कैक वर्ष लागली. करता 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 हे सगळे संत त्या वैष्णव देवीच्या इथे येऊन पोचले. त्या वैष्णव देवीच्या सगळ्या पर्वतरांगांना पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं की इथे एवढी प्रसन्नता, किती प्रसन्नता आणि किती सात्विकपणा. तर वाघ आणि हरिण एकत्र खेळतायत, मुंगूस आणि नाग हे पण एकत्र आहेत. परस्परांमधला वैरभाव विसरून हे अतिशय सुखाने इथे विचरण करतायत. अनेक ऋषीमुनी जे आहेत इथे तपश्चर्या करतायत. हे इतकं प्रसन्न वातावरण जिथे देवी आहे तिथेच असलं पाहिजे. ह्याचा अर्थ नक्कीच या पर्वतांमध्ये कोणत्या तरी एका पर्वतामध्ये आपली माता, आपली जगदंबा भवानी लपून बसलेली आहे. तिथे तिने राज्य स्थापित केलेलं आहे असं म्हणून आता त्या पर्वत रांगांमधनं दऱ्यामधनं ते शोधतायत. आणि शेवटी त्या वैष्णव देवीच्या डोंगराच्या खालती येऊन ते तिथे उभे राहिले. आणि जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इकडची प्रसन्नता बघून देवी माता इथेच असावी असं वाटतं, तेव्हा मातेची ते स्तुती करू लागले, तिला साकडं घालू लागले. ते सगळे म्हणतायत, जय अंबे दुष्ट असुर दैत्य मर्दिनी, जय अंबे दुष्ट असुर दैत्य मर्दिनी, धाव धाव आम्हा प्रति सिंधू नंदिनी, वचन करी सत्य तुझे धर्म रक्षुनी, अभय दे आम्हासी दैत्य मर्दिनी, अंबे दुर्गे सुभगे. कळवळू दे हृदय तुझे तू आमचे दुःख ऐकुनी, जय अंबे दुष्ट असुर दैत्य मर्दिनी, जय अंबे दुष्ट असुर दैत्य मर्दिनी. हे दुष्ट असुरांचं मर्दन करणाऱ्या जगदंबे, तू प्रकट हो. त्या कोल्हासुराने फार उत्पात माजवलाय, आम्हा सगळ्यांना अगदी त्राही त्राही करून सोडलंय. असं असताना तू जर आता परत आली नाहीस तर करवीर नामक राज्य तुला परत दिसेल असं वाटत नाही. हे माते जगदंबे, तू प्रगट हो, तुझं हृदय कळवळू दे. तू आई आहेस, तुझ्यापेक्षा आपल्या पुत्राचं दुःख कोणाला कळणार. देवी प्रकट हो असं म्हटल्यानंतर शेवटी ती जगताची जननी आहे ना, जगताची आई आहे. अशी ती जगाची आई जगन्माता जगदंबा त्या सगळ्या ऋषीमुनींसमोर प्रकट झाली. अष्टभुजा होती, तिला 8 हात होते, सोन्यासारखा गोरा रंग होता, नाकामध्ये नथ घातली होती, कपाळाला मळवट फासला होता, रत्नजडित मुकुट होता, 8 हातांमध्ये त्रिशूळ, ढाल, खड्ग, पानपात्र काय काय आयुध धरलेली होती. आणि अशी ही सिंहावरती स्वार झालेली जगदंबा त्यांच्या समोर प्रकट झाली. म्हणाली, मला सगळं माहितीये, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी माझं वचन कधीच अपूर्ण करणार नाही. मी नक्कीच त्या कोल्हासुराला धडा शिकवेन. मी आधी त्याला समजावून बघेन, पण जर नाही समजला तर साम दाम दंड आणि भेद मी त्याचा वध करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. जरी तो माझा भक्त असला तरी बाकीच्यांना त्रास देणारा भक्त मला नको. आणि असं देवीने त्या सगळ्या ऋषीमुनींना आश्वासन दिलं. म्हणाली, आता थोडेच दिवस उरले, थोडीच
थोडीच वर्ष उरलेली आहेत. आता तुम्ही परत जा, परत करवीरामध्ये जा, मी मागणं येतेच. असं म्हटल्यानंतर हे सगळे ऋषीमुनी पुन्हा करवीरामध्ये आले. आणि आता माता जगदंबा तिकडे कोल्हासुराच्या वधाची तयारी करायला लागली. तिने हे अफाट देवांचं सैन्य जमवलं. इंद्र म्हणू नका, स्कंद म्हणू नका, गणेश म्हणू नका, शंकर म्हणू नका, विष्णू म्हणू नका, खरं तर काहीच म्हणू नका, इतके सगळे देव तिने जमा केले. सगळ्या देवांचं सैन्य तिने गोळा केलं. आणि आता ती तिकडून त्या वैष्णव देवी पासून आपलं सगळं अफाट सैन्य घेऊन निघाली. वाटेत येताना तिने त्र्यंबोली, म्हणजे आज जी टेंबलाई देवी म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूरला, त्या त्र्यंबोली देवीला सोबत घेतलं. नंतर दख्खनचा राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या ज्योतिबाला सोबत घेतलं. आणि एकीकडे त्र्यंबोली, एकीकडे ज्योतिबा, आणि मध्ये माता जगदंबा, अंबाबाईचा उदो उदो. आणि अशी ही सज्ज, हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन सज्ज असलेली देवी ही करवीर ग्रामाच्या दिशेने यायला लागली. हे सगळं अफाट सैन्य मागे येतंय. श्रोते हो, मुद्दामून सांगावं असं वाटतं की ती जरी जगन्माता असली, आई आपल्या मुलाच्या असंख्य चुका पोटातही घालू शकते आणि त्याने परत चूक करू नये म्हणून त्याला वेळीच दंडही देऊ शकते. आणि त्यामुळे अशी ही जगताची जननी कोल्हासूर जरी तिचा भक्त असला तरी त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय म्हटल्यानंतर त्याचा वध करण्यासाठी, त्याचा निपात करण्यासाठी करवीरमध्ये यायला निघाली. आली आली आणि करवीराच्या वेशीजवळ आली. पण मेख अशी आहे की अजून 99 वर्षच झाली होती. देवीने करवीराला सुद्धा वचन दिलेलं होतं की मी 100 वर्ष झाल्याशिवाय येणार नाही. म्हटल्यानंतर फक्त 99 वर्ष झाली आहेत म्हणून देवीने वेस ओलांडली नाही. ती तिथेच थांबली आणि तिकडूनच तिने करवीराला आव्हान केलं की अरे दुष्ट करवीरा, क्षमा करा कोल्हासुरा, अरे दुष्ट कोल्हासुरा, तू माझी अनन्य भक्ती केलीस खरी, माझी तपश्चर्या केलीस खरी, पण तपश्चर्या करून तू काय मागितलंस तर मला या राज्याच्या बाहेर काढलंस आणि आता या सगळ्या संतांना, माझ्या भक्तांना तू छळतोयस. मी तुला आधी समजावून सांगते, माझं म्हणणं ऐक, अधर्माची वाट सोड, या सगळ्या संतांना मान देत जा, धर्माचा आश्रित हो, माझी भक्ती कर, तरच तू आता वाचू शकतोस, नाहीतर माझ्यापासून तुला साक्षात ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही. पण एकदा गर्व डोक्यात चढला की तो काही असा सहजासहजी उतरत नसतो. चांगला विचार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगला विचार मनात येण्यासाठी खूप वेळ लागतो, पण वाईट विचार मात्र मनात लगेच येतो. त्याप्रमाणे एकदा हा वाईट विचार मनामध्ये आला की तो बाहेर काढणे तेवढंच कठीण. त्याचप्रमाणे हा कोल्हासूर इतका माजलेला होता, तो म्हणाला नाही ऐकत, जा, काय करायचंय ते कर, काय करशील, मी नाही ऐकणार. तू माझ्या आजोबांचा वध केलायस, त्यामुळे तू माझी वैरी आहेस, मी नाही ऐकणार. मग माता जगदंबा म्हणाली एवढंच असेल तर माझ्याशी युद्ध कर. म्हणून आता या दोघांचं युद्ध सुरू झालं. ते युद्ध कसं झालं? कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ, आहो कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ. मर्दिनीची कथा सांगतो गरजुनी संबळ, गरजुनी संबळ, आहा कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ, आहो कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ. एकीकडे देवांचं सैन्य, एकीकडे दैत्यांचं सैन्य, आणि दोघे भिन्न एकमेकांना. रणधुमाळी सुरू झाली. युद्ध सुरू झालं.
आणि हे देव कोणाच्याने आवरले जात नाहीये. दैत्यही मरतायत, देवही मरतायत. असं हे युद्ध फार भयानक झालं. आणि अशा या युद्धामध्ये देवी वाघावरती स्वार झालेली आहे. एकीकडे ज्योतिबा आहे, एकीकडे त्र्यंबोली देवी आहे. ज्योतिबा सेनापती आहे. आणि अशी ही धुमाळी सुरू झाली. कोल्हासूर मातला पापे कळसाला गेली, पापे कळसाला गेली. निर्दाळा या त्याला शस्त्रे हाती घेतली, शस्त्रे हाती घेतली. या भ्रावरती स्वार होऊन देवी निघाली. अग्निकुंडामधली जैशी धगधगती ज्वाळ, धगधगती ज्वाळ. आहा कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ, आहो कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ. आणि हा कोल्हासूर इतका माजलेला होता की ह्याने देवी आपल्याशी युद्ध करते म्हटल्यानंतर आपल्या मायेने एक आवरण तयार केलं, ज्यामुळे बाहेर असलेल्या देवांना आज देवी आणि कोल्हासूर यांच्या युद्धात काय होतंय हे दिसायचं बंद झालं. कुठलाही देव त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. अशामध्ये या कोल्हासुराने हातात धनुष्य बाण घेतला आणि देवीवरती बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. देवीने एकच बाण सोडला, ज्याने हजारो बाणांचा निपात केला. त्या कोल्हासुराचा रथ मोडला, सारथी मेला, घोडे मेले. आणि आता ह्या देवीचं रूप आणखीनच अकराळ विक्राळ दिसायला लागलं. असुर मर्दिनी माय भवानी दिसे भयंकर, भवानी दिसे भयंकर. उगारता हो भाला करीचा लखलखती धार, तयाला लखलखती धार. पर्वत हलले विजा चमकल्या, झाले अंबर, कैसे झाले अंबर. भयभीत होऊन बघत राहती सगळे सुरवर, सगळे सुरवर. दिशा कोंदल्या कोंदून गेले स्वर्ग मृत्यू पाताळ, स्वर्ग मृत्यू पाताळ. हा कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ, आहो कोल्हासुरा संगे केले युद्ध तुंबळ, केले युद्ध तुंबळ, केले युद्ध तुंबळ. या कोल्हासुरासोबत ही देवी युद्ध करते. करता 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 देवीने पाश म्हणजे दोरी टाकली आणि त्या कोल्हासुराला त्याच्या वाहनावरनं खालती खेचून घेतलं, त्याच्या छाताडावर पाय दिला आणि म्हणाली, बोल आता धर्म पाळशील की नाही. श्रोते हो, खरं सांगायचं तर आत्ताच्या काळात सगळ्या हिंदूंनी हे वागण्याची गरज आहे. हे जे काही धर्मकंटक आहेत, हिंदू धर्मावरती रोज उठून वेगवेगळ्या प्रकारचे लांछनं उधळतात, लांछनं लावतात, आपल्या विविध देवी देवतांना वाटेल ते बोलतात. आज खरी गरज काय असेल तर सगळ्या हिंदूंनी एक होऊन या अधर्माच्या छाताडावर असा पाय दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की या देशात राहायचं असेल तर धर्माचं पालन करावंच लागेल. आणि अशा प्रकारे ही देवी वाघिणीसारखी त्या कोल्हासुरावरती धावून गेली. कोल्हासुराच्या हातातली सगळी शस्त्र बाजूला पडली आणि माता जगदंबेने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा कोल्हासुराने हात जोडले, म्हणाला, माते मला क्षमा कर. मी ह्या सगळ्या दैत्यांच्या सांगण्यावरून आपला मार्ग चुकलो, पण आता मी मला जीवनदान दे असं तुला सांगणार नाही. आता तुझ्या हातून माझा वध होईल ह्यासारखं दुसरं काय आणखीन मोठं असेल. यासारखा दुसरा मोठा वर तो काय, यासारखं दुसरं मोठं सार्थक ते काय. माते तू माझा वध कर, पण मीही तुझ्याकडे आता एक वरदान मागतो. ज्याप्रमाणे माझ्या आजोबांचा वध केल्यानंतर या नगरीला करवीर हे नाव प्राप्त झालं, त्याप्रमाणे आता ह्या नगरीला माझ्या नावाने ओळखलं जावं, हेच मला वरदान दे. मला तुझ्या चरणाशी अखंड स्थान दे आणि ह्या नगरीमध्ये तूच राज्य कर. असं म्हटल्यानंतर देवीने त्याला तथास्तु म्हटलं आणि आपल्या हातातला त्रिशूळ त्या कोल्हासुराच्या छाताडामध्ये घुसवला आणि त्याचा वध करून टाकला.
कोल्हासुराने मायेने जे कवच बनवलं होतं ते बाजूला झालं. सगळ्या देवांना या जगदंबेचं दर्शन झालं की कोल्हासूर पायाशी लोळतोय आणि त्याचा वध करून ही जगदंबा तिथे उभी आहे. सगळ्या देवांनी तिचा जय जयकार केला. अंबाबाईचा उदो उदो. आता ही देवी तिथे राहायला लागली आणि आज आपण त्या करवीर गावाला कोल्हापूर म्हणून ओळखतो. आणि आज ती जगदंबा अंबाबाईच्या नावामध्ये आपल्यासारख्या भाविक भक्तांना आज सुद्धा दर्शन देते. ही अंबाबाई तिथे प्रकट झाल्यानंतर सगळ्या देवी देवतांनी आणि ऋषीमुनींनी स्तुती केली. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. अंबाबाईचा उदो उदो. आणि अशा प्रकारे ही माय भवानी जगदंबा वेळोवेळी प्रकट होते. जी अनादी निर्गुण आहे, निराकार आहे, ती प्रगट कशासाठी होते तर मोह महिषासुर मर्दना लागोनी. इथे कोल्हासुराचं मर्दन करण्यासाठी ज्याप्रमाणे आधी महिषासुराचं मर्दन करायला ती प्रकट झालेली होती त्याचप्रमाणे इथे कोल्हासुराचं मर्दन करण्यासाठी ही माय भवानी प्रकट झाली. आणि तिने आपलं ब्रीद राखलं की आणि तेव्हापासनं हे वचन तर चालतच आलेलं आहे की ज्या ज्या वेळेला धर्म बुडेल त्या त्या वेळेला ही जगज्जननी जगदंबा प्रकट होईल, दुष्टांचा नाश करेल आणि धर्म करणाऱ्यांचं रक्षण करेल. अशा प्रकारे ही जी आदिशक्ती जगदंबा आहे, अनादी निर्गुण भवानी आहे, ही ज्याप्रमाणे वेळोवेळी धर्म रक्षणासाठी प्रकट झाली त्याचप्रमाणे ती आपल्या चित्तामध्ये ज्ञान रूपाने प्रकट होवो आणि आपल्या सगळ्यांना ज्याप्रमाणे आत्ता कीर्तनाची आवड आहे तीच आवड अखंड राहो आणि सगळ्या जगाला अशीच कीर्तनाची आवड लागू दे, हरिभक्तीची आवड लागू दे आणि सगळ्या हिंदूंनी एक येऊन हा भेदरहित वारी करण्याचा वसा हातात घेतला पाहिजे. आणि मी देखील आईकडे हाच जोगवा मागेन. मूळ पद्यामध्ये आपल्याला एकनाथ महाराज हेच सांगतात. प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला रोनी त्रिविध तापांची करावया झाडणी. भक्ताला घे तू पावसे निर्वाणी ऐसा जोगवा मागे. ऐसा जोगवा मागोनी ठेविला जाऊनी महाद्वारी नवस फेडीला. एका जनार्दनी एकपण देखीना जन्म मरणाचा फेरा चुकविला. ऐसा जोगवा मागे ऐसा जोगवा मागे. आज इथे कीर्तन सेवा करताना जर माझ्या तोंडून काही वेडवाकडं बोललं गेलं असेल तर मोठ्या हृदयाने आपण त्याला क्षमा करावी. शिवाय मी आज आपल्या संत जनांची अशासाठी क्षमा मागेन की त्यांनी लिहिलेल्या रचनांचा उच्चार करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर बोली लिहिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध शेवटी संतांनी जे मागणं मागितलं तेच आपण माता जगदंबेकडे मागूया आणि आज झालेली ही कीर्तन सेवा त्या भगवतीच्या चरणी अर्पण करूया हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा विसर न भावा तुझा विसर न भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे निर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगे सुंदर उषेंदुराची कंठी शोभे माहता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव फरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केसरा हिरे जलित अमृत शोभतो बरा झुंझुंटी नुपुरे चरणी नागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर बंधना सरळ सोंड वक्र सुंदर नयना दास रामाचा वाटता हे सुनना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्घट मारे सुरविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारे जन्म मरणाचे वारी हारी चलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरम संगी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी भूमी पाहता तुझ ऐसे नाही चारही शमले परंतु न बोलवे काही सारी विवाद करता फुले प्रवाही ते तू भक्ताला पावसी लवदाही जय देवी महिषासुरम संगी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडल थोडी भोपाटा अंबे तुझ वाचून कोण पुरवेल आशा नर हरे कल्लिम साला सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव भालिन लोकांगण वल्ली शरण डोळ्यात पाहिन सुपती प्रेमे आनंद पूजन भावे उवाळीन मने नमा पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या विडम्बनेव त्वमेव सर्वं त्वमेव देव कायेन वाचां सेन्द्रियेर्वा विधातुनावा स्वरूप यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय अंबाबाईचा उदो उदो सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ।